आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांची जयंती। नमस्कार, मी अवनी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष भाग 252 पावर्ड बाय कोपरॅक.com। भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्म 9 सप्टेंबर 1850 रोजी वाराणसीमध्ये झाला। लेखन वाचनाकडे लहानपणापासूनच त्यांचा ओढा होता, त्यामुळे बंगाली, पंजाबी, हिंदी, उर्दू, संस्कृत, मराठी, गुजराती, इंग्रजी या भाषांचे धडे त्यांनी घरच्या घरी घेतले। ते कवी, लेखक, नाटककार आणि पत्रकार होते। त्यांनी हिंदी गद्य आणि पद्य दोन्हीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यांनी हिंदी भाषेला एक नवीन रूप दिले आणि तिला लेखन व व्यवहारासाठी अधिक योग्य बनवले। त्यांच्यामुळेच हिंदी गद्य विकसित झाले। त्यांनी अनेक नियतकालिके सुरू केली, ज्यात कविवचन सुधा, हरिश्चंद्र मॅगझिन आणि बालबोधिनी यांचा समावेश होता। या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक आणि राजकीय विचारांना चालना दिली। त्यांनी कविता, निबंध, नाटके आणि प्रवास वर्णने अशा विविध साहित्य प्रकारात लेखन केले। त्यांच्या लेखनात सामाजिक सुधारणा, देशभक्ती आणि राष्ट्रीय भावना दिसून येतात। त्यांच्या काही प्रसिद्ध नाटकांमध्ये भारत दुर्दशा आणि अंधेर नगरी यांचा समावेश आहे। भारत दुर्दशा या नाटकात त्यांनी तत्कालीन भारताची दयनीय अवस्था दर्शवली आहे, तर अंधेर नगरी हे नाटक भ्रष्ट शासनावर एक उपरोधिक टीका आहे। 1880 मध्ये काशीच्या विद्वानांनी त्यांना भारतेंदू अर्थात भारताचा चंद्र ही उपाधी दिली। त्यांनी केवळ 34 वर्षांच्या आयुष्यात हिंदी साहित्यासाठी प्रचंड कार्य केले। भारतेंदू हरिश्चंद्र यांचे कार्य ही हिंदी साहित्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व मानले जाते। कशी वाटली ही विशेष माहिती हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय कोपरॅक.com।